पुण्यातील सारसबाग येथील सिद्धिविनायक मंदिर परिसर शिवमय वातावरणानं दुमदुमून गेला। सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली शिववंदना मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं पार पडली। छत्रपती शिवाजी महाराज, जय श्रीराम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला। या कार्यक्रमात पुणे शहरातील विविध भागातून मोठ्या संख्येने शिवभक्त आणि नागरिक सहभागी झाले होते। महाआरती, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि हर हर महादेवच्या जयघोषात हिंदू एकतेचे आणि संस्कृतीप्रती असलेल्या श्रद्धेचे दर्शन घडले। यावेळी भविष्यातही अशा धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। इथं दर शुक्रवारी संध्याकाळी आरतीच्या आधी 15 मिनिट शिववंदनेचा कार्यक्रम होतो आणि या उपक्रमाला आता 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि येणारे जे सगळे शिवभक्त आहेत ते पुणे शहरातल्या निरनिराळ्या भागातून या ठिकाणी आवर्जून येऊन उपस्थित राहतात आणि साधारणपणे 100च्या आसपास शिववंदनेची संख्या असते। काय ऊर्जा मिळते या ठिकाणी आल्यानंतर? हे आमचं धर्मक्षेत्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष कार्यातून आणि नंतर त्यांच्या प्रेरणेतून या धर्मक्षेत्रांचं संरक्षण झालेलं आहे आणि या धर्मक्षेत्रांची निर्मिती झालेली आहे। हे धर्मक्षेत्र सवाई माधवराव पेशव्यांनी 250 वर्षांपूर्वी निर्माण केलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी आमच्या महापुरुषांचं स्मरण करणं हे निश्चितच प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा देणारी गोष्ट ठरते। या ठिकाणी अनेक नागरिक येण्यासाठी काय आव्हान करतात? छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्थान परमेश्वराच्या खालोखाल आहे। ज्याप्रमाणे आपण परमेश्वराचं स्मरण अत्यंत उत्कटतेने भक्तिभावाने करतो, त्याप्रमाणे आपल्या मनाची शक्ती सदैव उच्च अवस्थेत राहावी याच्यासाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण सुद्धा आपण नेहमी केलं पाहिजे। शिवाजी महाराजांचं स्मरण हे राष्ट्राचं जीवन आणि शिवाजी महाराजांचं विस्मरण हे राष्ट्राचं मरण असा आपल्या इतिहासाचा निष्कर्ष आहे। जेव्हा शिवाजी महाराजांचं स्मरण ठेवून मावळे लढले तेव्हा अत्यंत बलाढ्य असलेला औरंगजेब सुद्धा आमच्या मराठ्यांनी मातीत मिळवला आणि एवढंच नाही तर मोगलांची सत्ता नष्ट करण्यापर्यंत परिस्थिती येऊन ठेपलेली होती। परंतु लोक जेव्हा स्वार्थी बनले, धर्म विसरले, शिवाजी महाराजांच्या कार्याला आणि ध्येयाला विसरले, त्यावेळेला मग या देशात इंग्रजांची राजवट आली आणि भारताला गुलामी पत्करावी लागली। हे शिवाजी महाराजांच्या विस्मरणामुळे घडलं। शिवाजी महाराजांचं नित्य स्मरण भारतातल्या प्रत्येक हिंदूला राहिलं तर भारत जगातील महाशक्ती झाल्याशिवाय राहणार नाही।